श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथाचरिता या तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। गणपती बाप्पांचं आगमन तर आपल्याकडे झालेलंच आहे। आता आपल्याला आगमन करायचं आहे ते आपल्या लाडक्या गौराईचं। आतापर्यंत आपण जे व्हिडिओज पाहिले त्याच्यामध्ये आपण गौरीचं आवाहन कसं करायचं, त्याची पूजा विधी ह्या सर्व गोष्टी पाहिल्या। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे की गौराईंचं आगमन आपण कशा पद्धतीने करायचं आहे। म्हणजे जेव्हा आपण त्या मुखवट्यांना आपल्या घरामध्ये घेतो त्यावेळेस कोणत्या मंत्र म्हणायचा किंवा कशा पद्धतीने त्यांना परंपरेनुसार शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या घरामध्ये त्यांचं आवाहन करून त्यांची पूजा करायची आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेली आहे आणि तुम्हाला प्रत्यक्ष दाखवलेलं आहे की गौराईंचं आगमन कशा पद्धतीने करायचं। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आणि आणखीनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या। हा व्हिडिओ गेल्या वर्षीच्या मुखवट्यांचा आहे, पण कोणत्याही वर्षी आपण गौरी पूजन केलं किंवा आवाहन केलं तरी ह्याच पद्धतीनं आपल्याला गौराईंना घरामध्ये घ्यावं लागतं। आपण सर्वात अगोदर परातीमध्ये ह्या गौराईंना मांडलेला आहे, त्याच्यावरती आपण खण मांडलेला आहे। चोळीचा जो खण असतो तो घ्यायचा आहे आणि तांदळाच्या राशीमध्ये आपण ह्या गौराईंना ठेवायचा आहे। याऐवजी तुम्ही गव्हाची रास देखील घेऊ शकता, कोणत्याही धान्याची रास, त्यापुढे एक खण आणि त्याच्यापुढे 5 सुपारीचा जो विडा असतो त्या विड्यावरचं सगळं साहित्य, हळदी कुंकवाचं पंचपाळ आणि दाखवण्यासाठी नैवेद्य म्हणून गोड साखर घेतलेली आहे। सर्वात अगोदर जेव्हा आपण ह्या गौराईंना आपल्या घरामध्ये घेणार आहोत त्यासाठी तुमच्या घरामधील जी ज्येष्ठ स्त्री आहे, सुवासिनी आहे, तिच्या हातामध्ये आपण ह्या गौराई द्यायच्या आहेत। ज्या स्त्रीच्या हातामध्ये ह्या गौराईंची मांडणी राहणार आहे तिच्या सर्वप्रथम त्यांचे पाय धुवून त्यांना हळदी कुंकू लावून गौराईंना हळदी कुंकू लावायचा आहे। आणि हा जो विधी आहे तर तुमच्या दारासमोरची जी तुळस आहे तिथपासून सुरू करायचा आहे। तुमच्या अंगणामधील तुळशीपासून ते तुमच्या घरामधील जे देवघर आहे तिथपर्यंत तुम्हाला रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे आहेत तशी रांगोळी देखील काढायची आहे। तुम्हाला जिथं ही परात मांडलेली आहे तिथं दिसतच असेल की आपण लक्ष्मीच्या पावलांचे ठसे कशा पद्धतीनं काढलेले आहेत ते। त्यानंतर जेव्हा तुम्ही 5 किंवा 9 किंवा 7 असं आपण जे विषम संख्येमध्ये सवाष्णी स्त्रियांना बोलवतो त्यांच्याकडून हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। जी स्त्री हे ताट हातामध्ये घेणार आहे त्यांनी तुळशीला प्रदक्षिणा घालून त्यानंतर एक एक करत 5 ठिकाणी या गौरायांना विसावा देत त्यांना आतमध्ये घ्यायचं आहे। सर्वात अगोदर आपण पहिल्या ठिकाणी हा विसावा दिलेलाच आहे, त्यासोबतच एका ताटामध्ये तुम्हाला कुंकवाचं पाणी देखील करायचं आहे, जसं तुम्हाला इथं दिसत आहे व्हिडिओमध्ये। आणि तुमच्या हाताचे देखील ठसे तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहेत। माप ओलांडून जशी एखादी सवाष्णी स्त्री लग्न करून घरामध्ये येते त्या पद्धतीनं आपण सुरुवातीला ह्या गौराईंना माप ओलांडून आपल्या घरामध्ये घ्यायचं आहे। गौराई आली गौराई आली, कशी आली तर सोन पावलांनी आली। गौराई आली गौराई आली, कशी आली धनधान्यांच्या पावलांनी आली। गौराई आली, कशी आली तर गुराढोरांच्या पावलांनी आली। असं म्हणत आपण घरामधील सुखसमृद्धी, आनंद, गुरे, धनधान्य अशा सगळ्यांची या ठिकाणी नावे घेत ह्या गौराईंचं आपल्या देवघर जिथं आहे तिथपर्यंत आगमन करून घ्यायचं आहे। गौराईंना साडी नेसवून झाल्यानंतर मग तुम्ही हे मुखवटे त्यावरती चढवू शकता, तोपर्यंत ह्या मुखवट्यांना देवघराजवळच ठेवू शकता। अपेक्षा करते की तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजलंच असेल की गौराईंचं आगमन विधिवत पद्धतीनं कशा प्रकारे करायचं आहे। हा व्हिडिओ माझ्या माहेरचा आहे, कारण की आमच्याकडे तर अशा गौराई नसतात, आमच्याकडे फक्त गणपतीचं आगमन असतं। पण गौराई कोणतीही असली तरी शेवटी त्यांची विधी ही सर्वत्र सारखीच असते। महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी ह्याच परंपरेने आणि ह्याच पद्धतीने आपण गौराईंचं आगमन करत असतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आपल्या चॅनेलला तुम्ही आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करून घ्या। तोपर्यंत तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ।